जे चालू व्हायचं ते आता वैद्यनाथ सुद्धा या वर्षी चालू होणार आहे, बरोबर आहे. आणि इतक्या म्हणजे 14ला ज्या कारखान्याचा कारभार केला आता मुंगीच्या, काय कुणी कुणी अडचणी आल्या कधी ते एकदा पुस्तकं घेणार यायला माहिती काय काय अडचण आल्या कुठपर्यंत जावं लागलं. शेवटी तो कारखाना त्यांनी दिला, कारण मी त्या कारखान्याच्या मागं तुमच्यासाठी इमानदारीने लागलो होतो. बँकेच्या लिलाव्यातून मिळाला आणि पुढच्या वर्षी ते सुद्धा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं उभा तर करणार, चालवणार पण फक्त तुमच्यासाठी. त्यामुळे कोणाला भाकर मिळणं का खायला जाऊ काय अडचण तुम्हाला द्यायला काय अडचण, भाकरच नाही आमचा कारखाना चालवतो. मला असं काय आहे का कशासाठी का, तर मी एकट्याला मोठा होऊन जमणार नाही. या मातीतल्या प्रत्येक माणूस रस्ते, नाल्या, पाणी, दिवे, बत्ती, घरकुल, अमकं तमकं, रूट सगळं होईल. पण हा सगळा विकास जर केला तर प्रत्येकाचं उत्पन्न दुपटीनं नाही 5 पटीनं वाढायला विचार करा. माझी इथं आता मला माहित नाही का शिक्षणातल्या लोकांनी असं लोकसभेला केलं. मला एक संकट आलं होतं या शिरसाळ्यामध्ये. किती वीट बघतात 600. काही गोष्टी मी मुलीत असतो त्याच्यात एक पट्टी येत नसतो अख्ख्या बरं दाखवू 600. एक संकट असं आलं की तुमच्या 7,000वर बोजा टाकला आणि 1,000चा नव्हता, लाखाचा होता का नाही. त्या सगळ्या एकट्या एका जाती धर्माच्या त्या गाव रुपया तरी तुमच्या 7,000वर बोजा पडू दिला का. त्यावेळेस तुम्ही काहीच नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टीचा विसर, जातीचं पातीचं धर्माचं राजकारण आलं तुम्ही विसरून जाता. अरे अनेक संकट आपल्यावर आले असतील, गावागावात आले असतील, जी व्यक्तिगत संकट आहेत. त्यावेळेस त्या संकटाच्या काळात जर माझ्यासारख्याचं नाव आठवतोय देवाच्या अगोदर आणि त्याचा फोन नंबर आठवतोय, भगवंतानी असले आमदार का काय, मंत्रीपद काय, हे जर विश्वास संकटाच्या काळात माझं नाव आणि नंबर आठवत असेल, त्याच्यासारखा भाग्यवान कोणच नाही. देव काय द्यायला पाहिजे, आणखी काय द्यायला पाहिजे. म्हणून आज मी आपल्याला एक सांगतो, आज ही सांगायची वेळ आली आहे. पण 17 तारखेला यावेळेस मी ठरवलंय फॉर्म भरायला सुद्धा गाडी पाठवून गर्दी केली आणि शेवटच्या दिवशी सुद्धा सभेला, रॅलीला, परळीला ना सभा ना गर्दी. कारण ठरवलं कितीतरी सभा घ्या. ते मागच्या 1.5 महिन्यात 50-50 हजाराच्या एवढ्या रॅलीने एवढं सगळं झालं. माणसं बोलवायला आणि गोळा करायला आणि गर्दी दाखवायला आपली कुणी शर्यतच लावणे महाराष्ट्रात लावा का. कितीदा शक्ती प्रदर्शन असं दाखवावं उघड्या डोळ्यानं. यावेळेस शक्ती दाखवायची आली आहे निकालाच्या दिवशी की पुन्हा म्हणून आपला नाद या परळी वैद्यनाथला मायबाप जनतेचा नाद पुन्हा म्हणून कोणीच करू नये. ना दक्षिणेकडून करू नये, ना पश्चिमेकडून करू नये, ना उत्तरेकडून करू नये. समजून घ्या. ही ताकद दाखवायची गरज आहे. म्हणून
शिट्ट्या का लागत असतील? आठवण मध्ये कसल्या कसल्या भाषेत आठवण होती माझ्या मला नुडीची मनातले मला तुम्ही काय म्हणतो. पण तेव्हा कृषी मंत्री काय केला? अरे मला अभिमान वाटतो सांगायला, या देशात एकमेव महाराष्ट्र राज्य आणि कृषी मंत्री झाल्यानंतर 1 रुपयात पीक विम्याची योजना आली. गेला खिशातून तुमच्या रुपयात गेला ना. पहिले सोयाबीनला किती जायचे? 12,500. कापसाला खिशातून 16,500. बरोबर सांगायला का नाही? आता याच्यात सगळं रुपयात आणि रुपयात मिळाले. काही ना काही तर मिळालंय. जंगली रब्बी जेवढं मिळत नाही तेवढं तर मिळालं. बघा एवढे हसले म्हणजे सगळ्याकडे आहे का नाही? इथं बसून सुद्धा सगळं कोण खेळायला का? काय परिस्थिती. 1 रुपयात पीक विमा योजना आणली. ते मला शेतकऱ्यासाठी काहीच केलं नाही. अरे आज पीएम किसान सन्मान योजनेचे 6,000 केंद्राचे चालू होते. कृषी मंत्री झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 राज्याचे चालू केले. 6 12 झाले. आता आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं म्हणजे ते आता 15,000 करायचे. आता तेवढे राज्याला करावं लागलं. खिशात आले किती? येणार किती? आता बघा, पहिले 4-4 हजार येत होते, 2-2 हजाराचे. आता 15,000 होणार आहे. आणि एवढ्यावर नाही, महायुतीचं सरकार येणार आहे आज शब्द देतोय. आणखी नाही, मी कृषी मंत्री आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर 3 लाखाचं सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा माफ होणार आहे. एवढ्यावर थांबलो नाही. म्हटले लाईट लई दिवसापासून आपण बी लई मोर्चे काढले. मोफत लाईट द्या, मोफत लाईट द्या, मोफत लाईट. झाला निर्णय. आणि असा निर्णय झाला की ना मागचं भरायचं आणि पुढचं येणारच नाही. आता ह्याचा आनंद तुम्हाला कुणाला झाला नाही. याचं कारण आपल्याला या बिलाची मागचं काय हे बी माहित नाही, पुढचं काय हे बी माहित नाही. मोटर तर चालू आहे. खरं आहे नाही? असं कोणाकोणाचा हात वर करा बरं. पण आता कॅमेऱ्यावाल्याने घेतलं ते काय फरक पण नाही. कारण आपलं मागचं भरायचंय नाही, पुढचं द्यायचंय नाही. आता एवढं की आता किती आणखी लाड करायची शेतकऱ्याची आपण सगळेच. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे, या सिरसाळ्याचा नाही तर सबंध परळी विधानसभा मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास करण्याची शपथ मी आपल्या सगळ्यांच्या समोर घेतोय. आतापर्यंत केला, इथून पुढच्या काळात आम्ही सगळे मिळून. तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल एवढा आमूलाग्र बदल तुमच्या जीवनामध्ये करण्याचा आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच्या समोर वचन देतो. 20 तारखेला मशीनवर